संख्या अरे कसलाही काही सगळ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. काय समजून झालंय बघ. अरे मग सर शिकवत होते तेव्हा कुठं जायचं रे तू? हा नुसता बोलत बसतोस, नाही तर दप्तर घेऊन जातोस हिंडायला. आता जातो हिच्या तिच्या घरी मॅगी खायला. ए बाबा मान्य आहे की आमची चूक झाली, पण आम्ही पण माणसं आहे की रे. संख्या तुला माहिती आहे का माणसाचा जन्म आहे का नाही चुका होण्यासाठी घडतो बघ. चुका करायला काय पण बोल नकोस. होय मी काय पण बोलते होय. संख्या तुला माहिती आहे का ह्याच्या बापाकडनं चूक झाली म्हणून झालंय. हे मग असलं काय तुझं ऐकून घेणार काय? तुला आता सांगतोय. काय करणार आहेस मग मुजरा करतो का मला? हे मग मी दिसतो शांत पण मी काय शांत नाही, काय समजलं का? होय होय समजलं. पण बाळा मी काय म्हणतोय हे असलं मोठं मोठं डायलॉग घेऊन उद्या टेस्ट पण नाही दिलायचं आपल्याला. आपलं लय चुकलंय. आपण क्लास सोडून सगळं करतोय. आपण क्लास कशासाठी लावलाय? ए बाबा आम्ही कसली चूक केली? तुझ्याच मागं 2-2 पुरी फिदा येत्या, त्याला आम्ही काय करू? ये माग्या काय पण बोलू नकोस. भावा काय पण बोलत नाही, पण आज आहे ना माझं एक म्हणणं आहे सांगू तुला. पोरं काय का नाही पुरीच्या मागं लागलं का नाही पोराचं वाटलं होतं बघ. अरे पण मी कुठं स्वतःहून त्यांच्या जवळ जातोय? अरे संख्या आता आहे का नाही सगळं उलट झाले. पहिलं कसं होतं माहिती आहे का पोरं पुरीच्या मागं लागायची, आणि आता कसं झाले पुरीच पोरांच्या मागं लागते ती. आणि एखाद्या पुरीनं का पोराला डोळा मारला की पोरग बसतंय हातुरात कुडकुड करत तुझ्यासारखं. मग तू बरोबर बोलतोय. होय मी बरोबर बोलतोय होय. होय र पण तुला कुठल्या पोरीने डोळा मारलाय? मला नाही मारला डोळा, पण पोरी माझ्याकडून बघतात. हिच्याकडं पुरी बघतात. अरे राजा त्या रस्त्यावरच्या म्हशी असतील. ए बरं झालं का तुमचं? करायचं का आता अभ्यास? आणि आपण फक्त आता अभ्यासावरच लक्ष द्यायचंय. संख्या आपल्या पोरांचं कसं असतं माहिती आहे का, रात्री आपण सगळं ठरवतो उद्या किती वाजता उठायचं, क्लासला जायचं, हे करायचं ते करायचं, पण एकदा सकाळ झाली की परत तीच. ए मंग्या आता ठरलंय ना मग तसंच करायचं. क्लासला जायचं ना अभ्यास करायचा. अरे पण उद्या टेस्ट कसं र? ये बाबा मी तर नाही अभ्यास करणार बघ. असं बी 5वीपासून संख्येच्या पेपरातलं बघून लिहितोय. उद्या बी तेच करूया. लय नको काय टेन्शन घेऊ, झोप. होला का मी उगाच टेन्शन घेत बसलो. चल झोपूया. होय होय. गुड नाईट. ए यार झोपायचं तर तुमच्या घरी झोपा की इथं काय? ए बाबा आमच्या फादरला सांगून आली आम्ही तर रातभर अभ्यास करणार आहे आणि घरी जातो का म्हणजे खातो रट्ट. संख्या आम्ही झोपतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. संकू झोपतो बरं का. आपण आम्हाला काय उठवू नको, तुझं तू अभ्यास कर आणि उद्या पेपर दाखवा. झोपतो. आता काय पण करून क्लासवरच लक्ष दिलं पाहिजे. तो हातच काय तुझ्याकडे बघणार पण नाही. संकेत सारखा एवढा चांगला मुलगा असं का वागतोय समजतच नाहीये. मुळात तो असं कधी वागतच नाही. तो असा नव्हताच. तो असं का वागतोय ना, आणि याच्या मागे काय कारण आहे हे तर मी शोधून काढणारच. क्लासला ते मधू आल्यापासूनच तो असा वागतो. पण मधू तुला अजून माहित नाही राजू काय चीज आहे. ही संख्या अरे बस की अभ्यास किती करतेस अजून? ए मंग्या करू दे की र. तुला काय अडचण आहे का? स्वतः तर काय केलंच नसेल, नुसत्या झोपा काढल्या असतील आणि आता त्याला पण करून देईना. कसं माहित आपण रात्री झोपलो होतो ते. संख्या अरे घरात काय सिस्टीम येते? हे CCTV तुमच्या तोंडाकडे बघूनच कळते किती अभ्यास केलाय तुम्ही ते. करत दे की अभ्यास, आम्हाला काहीच अडचण नाही. कर संख्या हा अभ्यास कर. असं पण पेपर आम्हाला दाखवायचं. होय होय. कर कर. संकेत संख्या संकेत झाला अभ्यास? संख्या संकेत हा हा असं का बोलतोयस तू? तू कोणाला भीतोयस का? हे त्याला नाही बोलायचंय तुझ्यावर. मग हे त्याला बोलू दे ना. तू कशाला बोलतोस ग? तो नाही बोलणार आहे तुझ्यासोबत. संकेत तू हिला घाबरतोयस?
हे प्राजू आम्ही नाही कोणाला घाबरत आणि असल्या मॅटरमध्ये तू काय पडू नकोस तू जा क्लासमध्ये. ए अगं म्हणजे आपण सगळी जाऊया ना क्लासमध्ये. ती टेस्ट का काहीतरी आहे ना आणि सरावर जरा उपकार होतील आपलं म्हणून म्हणलं. तू असं का वागतोयस ना ते समजतंय मला, आणि कोणाचा गुलाम झालाय ना ते पण समजतंय. संख्या अरे बोललेली मला पटते बघ. मधूच ऐकून तिच्याबरोबर बोलणं पण केली. काहीतरी भानगड आहे. ए मंग्या काय बोललास रा? काय नाही संख्या ताण लागली म्हणून तर संख्या. हे मला अरे होय की आत्ताच बोला नाही वे आणि कसा पांढराकडे झालाय बघ. हो अरे मला पण ताट लागले. चला होय चल तुला पाचतं पाणी चल पाणी पिऊन येऊ. आलोच. संख्या पी पी पाणी रिटून पी आपल्याला आज लय पेपर लिहायचे. पे जास्त पे. ए संख्या, अरे का पेपरला घाबरलंयस वी? केवढं पाणी पितायस? ए तो आज आपल्याला पेपर दाखवणार आहे. नीट बोल मग, ए म्हणजे नीट बोल त्याला. हा काय रे बाबा, अरे असं घाबरायचं नसतंय. बाई दिवे सगळं लक्षात आहे ना? बाय द वे आमच्या सगळं लक्षात आहे पण तुझ्या लक्षात आहे का? 500. लक्षात. ए अरे काय पप्पूला हलका समजला व्हय? हा पैसा ढीग खिशात र. हा तुझ्याकडे का? तुझ्याकडेच होत ना. हाँ हाँ ए देखो 500 रुपया. अरे खोटी नोट आहे. तुला बा खोटा देख. गांधी दिसतोय गांधी दिसतोय का? मग बोल की काहीतरी. हा कैसे? अर्धी की पैसा आता. ए काम झालंय का? काम झाल्यानंतर पैसे. अरे पण तुझं काम होणार आहे की आता? ए ब्लॅकी, अरे का सकाळी सकाळी मोकळं व्हायला गेल्यावर कार्यक्रम व्हायच्या आधीच धुतोयस का? नाही ना, मग कार्यक्रम झाल्यानंतर पैसे. कळलं का? ए मी नाही दाखवणार तुम्हाला पेपर आणि नको मला तुमचे पैसे. संख्या तुझ्या तर आता ए म्हणजे तुझ्या तर आता ए राशन हे विषय आपण प्रेमानं सॉल्व करू शकतो. कारण कसं आहे हे असलं कांड आम्ही पण करू शकतो. कळलं काय? असं काय? हां. काम व्हायच्या अगोदरच देतोय पैसे. काम झालंच पाहिजे. पेपर दाखवायचा. कळलं? आधीच पैसे दिलेस होय मग तुझं काम होणार. संख्या दाखवणार तुला पेपर. आमचा संख्याला विचार आहे. झालं तुझं काम बाबा. मग या समजाव याला. चल रे. त्याला काही दाखवू नको पेपर, मलाच दाखव. हे बघा पेपर खूप सोपा आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही. बिनधास्त पेपर लिहा. फक्त विचार करून लिहा. काय? चला करा सुरुवात. इथं आमची फाटली आणि सर म्हणते पेपर लिहा. ए काय बोला रे तू? हो सर पेपर सोपा आहे तेच सांगत होतो. हा मग तेच सांगतो ना मी. सोपा पेपर आहे. लिहा. करा सुरू. हे मग घ्या, हे मग घ्या, दाखव की. लय आवर झालं सांग मला. ए अरे विचारतो. ही संख्या बघू नका रे. आवाज. संख्या ही संख्या दाखव ना. मला तर लिहिते की आधी जेवढं लिहिले तेवढं दाखव. दाखवतो का आता? आपल्या लिहिली. दाखव ना. अरे मला तर लिहू दे ना, नंतर दाखवतो. मला जर पेपर बघताना सापडला तर डायरेक्ट पेपर काढून घेणार. कळलं? हो सर. हे येला का? अरे याला लगेच दाखवतो. मला नाही दाखवत. ही संख्या 500 रुपये मी दिलेत काय? दाखव संख्या. हे दाखव काय संख्या? ह्याच्या हे संख्या दाखव. ही संख्या दाखव. अरे दाखव. हे मग या संख्या याला 500 रुपये मी दिले ती. हे संख्या दाखव काय? संख्या शेवटचं सांगतोय. संख्या केव्हा संख्या दिसते कोण काय कळतं का नाही तुला? दाखव की. ते सांगतो याला.
सर माकडा. सर तुम्ही तिथं होते ना, इथं का आले? मी तिथून इथं कधी आलं ते जाऊ दे, हा. पण तुला किती जरी बोललं ना तरी तुला काय लाज वाटायची नाही रे. तुला काय सांगितलं होतं? दे इकडे पेपर. चल. अहो सर पाणी मागत होतो. पाणी मागत होता. हा. मगाशी मी सगळ्यांना सांगितलं ना रे बॅगा बाहेर ठेवा. हा. मग त्यांनी काय बोर खाल्ली इथे. हा? अरे तुमच्याच वयातून मी पण गेलोय. मला शेंडी लावून दे पेपर इकडे. सर चल सर पेपर दे. सर मला या परीक्षेत पास 15-20 व्हायचं सर. मिनिटांनी पेपर मिळेल. सर मला परीक्षेत पास व्हायचंय. पास होणार असतास तर अभ्यास करून पेपर लिहिला असतास. असं बघून असताच लिहिला. 15-20 मिनिट शांत बस. 15 मिनिटांनी पेपर मिळेल. पास होतोय. बाकी कुणीही लक्ष द्यायचं नाही इकडे इकडे. पेपरमध्ये डोकं. हे संख्या आपण लागा त्यांचं पैसे बी घेतलं. तू भावा त्यांना पेपर दाखवायला पाहिजे होता. ए अरे दाखवत होतो की मी. तेच बोंबलत बसलं, मग सापडलं सर. मी काय करू त्यात? मी तर पास होण्यापुरता पेपर दिलाय. बरं मग यांना दाखवलं म्हणून. मला दाखवायला संख्या ना, मग मी दाखवलं तुला. हे गावरान बॉईज, चला पैसे परत द्या. चला. कुठलं पैसे झालं काम आता? काय कसलं काम? हा कसलं काम? 2 वेळेस दाखवलं नुसतं या भाड्याने. ए मी तुला पेपर दाखवला होता आणि अजून पण दाखवला असता, पण तुला कळत नाही का शांत राहून बघायचं? उगाच बोंबलत बसलाय. ए 17 वेळा हाका मारल्यानंतर एकदा दाखवशील तर मग मी काय करायचं? ए आपण 5 जण होतो वर्गात आणि त्या सर होतं हे तुला भान पाहिजे होतं आणि तू काय कधी पेपर बघून लिहिलं नाही का? अरे आहे पण तू घेतले ना पैसे, मग तसं काम पण पाहिजे ना. हा ए बस का आम्ही इथं हजर आलो नाही पेपर लिहायला. ते तू मला दाखवत होता पण तुम्हाला याचं कळलं ना, ते तुमचं काय आमचा काही संबंध नाही. कळलं का? हे बघा आता राहिलाय माझा पेपर कोरा. नापासच होतोय आता आणि फादरचा मार बी खायला लागते. त्यामुळे माझे पैसे मला परत द्या. चला. ए त्यानं तुम्हाला पेपर दाखवलाय. आमचं काम झालंय. तुम्ही पेपर पण बघितलाय. पैसे देत नाही. काय करायचं ते कर जा. अरे पप्पू आता काय करायचं? ए तू काय करू नको, देतो मी पैसे. ही संख्या अरे तू एडबिडच काय रे? आपलं आपण काम केलं. तू त्यांना पेपर दाखवलाय, त्यांनी बघितलाय पण पैसे द्यायचं नाही. ए जावा काय करायचं करा. ए ब्लॅकी तुझं भाषण राहू दे. चल दे पैसे. चल. हे नाही देणार. काय करणार तू? काय करणार? तसं बी तुम्हाला मारून काही उपयोग नाही. मी तर झालोय नापास, पण तुम्ही पण आता नापास होणार. ते कसं? कसं? ओ सर, ओ सर, संख्या अरे काय करतोय? चल जा बघूया. सर, सर लय मोठी चूक झाली सर माझ्याकडून. अहो सर काय सांगतो मला, लय मोठी चूक झाली. शांत हो आधी. शांत हो आणि सांग काय झालंय. लय मोठी चूक केली सर मी. अरे आता बोलून काय फायदा पप्पू? मला सांग. एक काम कर, पुढची टेस्ट नीटली. ओके. अहो सर ती तर चूक झालीच आहे, पण त्याच्यापेक्षा लय मोठी चूक सर केली आहे मी. अजून एक चूक? हा सर. म्हणजे? एक मिनिट सर. पाणी दे. हा सर. बोल 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 तू बोल. हा सर. हा सर तुम्ही जेव्हापासून हे टेस्टचं सांगितलंय ना सर, मला लय टेन्शन आलं होतं. लय भीती वाटत होती सर. मग मी ठरवलं अभ्यास करायचा आता. तेव्हा काय झालं माहिती का? सांग बोल काय झालं. ती आली माझ्याजवळ आणि मला म्हणे अभ्यास करायची काहीच गरज नाही पप्पू, तुला आम्ही पास करतो तुला. असं केलं मग पेपर दाखवून तुला 500 रुपये दे म्हणे. सर मी झालो याडा, बोललो यांच्या बोलण्याला सर आणि दिले मी पैसे. काय? हा. ए तुम्ही तिघं इकडे या. या आत या. या आत या तुम्ही. आत या. या या. अहो सर ह्यो काय बोलतोय? असं काय नाही केलं आम्ही. सर 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 गुरुदेव असं म्हणत असतंय सर. सर मी तुमच्यासमोर खोटं बोलीन का? ए हा काय प्रकार आहे? हे असले धंदे करायला येता का तुम्ही क्लासमध्ये? संकेत तुझ्या आईवडिलांनी तुला हे शिकवलं का रे? नाही तू एक काम कर तुझ्या आईचा मोबाईल नंबर दे मला. मी त्यांना फोन करून तुझी सगळी कारस्थानं कळवतो. ठीक आहे? तू हुशार आहेस याचा अर्थ असा नाही की तू काही करशील. अहो सर, अहो खरंच असं काय नाही. अहो ह्यो पप्पू ना खोटं बोलतोय. अहो तुम्हाला तर माहिती तो कसा आहे सर, सारखा आम्हाला त्रास द्यायचं बघतोय. आणि सर तो स्वतः नापास होणार आहे ना, म्हणून आम्हाला नापास करायचं बघतोय. नाही 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 सर. सर माझी शपथ. नाही माझी नको सर. तुमची शपथ सर. तुमची शपथ सर. खरं अहो मी कुठं नाही बोलत सर. त्याच्या खिशात बघा वाटलं होतं तुम्हाला. हा संकेत हे जर सगळं असं असेल तर तुम्ही तिघेही टेस्टमध्ये नापास. समजला? इकडे बघू दे मला. बघू दे इकडे. बघू दे.
अहो सर ते पैसे 500ची नोट. सर बघा बोललो होतो की नाही तुम्हाला सर सत्ता दिले पैसे. खरं बोलायची सवयच नाही, खोटं बोलायची सवयच नाही मला. संख्या, तू हे असले धंदे करायला येतोस का रे क्लासमध्ये? मला वाटलं होतं तू एक हुशार विद्यार्थी आहेस, एक चांगला विद्यार्थी आहेस, आणि तूच हे असले धंदे करशील का? अरे ह्या वळवरून तुझ्या आईवडिलांचे संस्कार कळतात रे. आणि तुम्ही दोघं पण, अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला असलं करताना. सर तुम्ही चुकीचं चुकीचं समजताय? मग ही नोट कोणाची आहे? सर ती नोट माझी आहे. राजू, तुझी? हो सर, ती नोट माझीच आहे. आणि पप्पू आहे ना काय पण खोटं बोलतोय. एक तर स्वतःनी अभ्यास केला नाही, आता नापास होणार आहे, तर तुम्हाला काय पण खोटं सांगतोय म्हणजे हे पण नापास होतील. अरे तुझं काय गमतीस? सरांना स्वतः संकेतच्या ह्याच्यात गावलेत, खिशात गावलेत. सर ती 500ची नोट माझीच आहे आणि मीच संकेतला सकाळी दिली होती. त्याचे वडील मूर्ती बनवतात ना, तर मला कृष्णाची मूर्ती हवी होती म्हणून ती नोट मीच त्याला दिली होती. आणि सर मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, हा पप्पू आहे ना याला संकेतचं काहीच आवडत नाही, म्हणून हा असं काहीतरी करत राहतो ज्याने की संकेतला आणि त्याच्या मित्रांना त्रास होईल. सर संकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे हो, तो असं काही नाही करणार. पप्पू, तू आता माझ्या डोक्यात जायला लागलायस. अरे काय मिळतं तुला हे असलं करून? तुझ्याशी बोलून काय फायदाच नाही. एक काम करतो, तुझ्या वडिलांनाच फोन करून बोलून घेतो अहो, नाही. आणि त्यांना सांगतो, ते सरळ करतील तुला. फादर, अहो नाही सर, नाही सर, पप्पांना नको तू थांब, मी सर, फोन करतो. पप्पांना नको सर, सर 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 सॉरी पाय सर, सोड. सर अहो नाही सर, ए, तुम्ही पप्पांना जा, फोन मी बघतो काय अहो नाही करायचं. सर, पप्पांना फोन पाय सोड. सर 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 नको 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 तुला बघतो पप्पांना मी. नको बघतो, सर सर बघतो. सर सर अहो सर कट कर सर 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 नको सर अहो असं नाही करत पुढं अहो सर इथून. संख्या सॉरी बाबा, पण आज आहे ना राजू होती मी वाचली बघा. आपण हे मंग्या, तू तर काय बोलूच नको. काही गरज नाही आहे त्याची. आणि मला ना तशी तुमच्याकडनं अपेक्षा पण नाही आहे, खास करून तुझ्याकडनं संकेत. हे यार किती वेळ र, एवढा वेळ काय करत होतात? कधीची उभी राहिला मी इथं. सांगतो तुला नंतर. अहो प्राजू, राहू देत, तुला काहीच बोलायची गरज नाही. फक्त मला जेवढं बोललायस ना तेवढं लक्षात असू देत. काय बोलला होतास तू? मी हे सगळं करायला इथे नाही आलो, माझ्या आईवडिलांनी खूप स्वप्न बघितले आहेत, ते स्वप्न पूर्ण करायला मी इथे येतो, हेच ना? आणि आज काय केलंस? फक्त 500 रुपयासाठी त्या मुलाला पेपर दाखवत होतास. तुला माहिती आहे मी आज तुझी बाजू का घेतली ते? तू हुशार आहेस म्हणून नाही, तर तू एक चांगला मुलगा होता ना म्हणून. पण आज समजलंय तू कसा आहेस ते. हे काय पण काय बोलतेस? संख्याला असलं काय बोलायचं नाही हं? ए तू शांत बसा, तू काय याची मॅनेजर नाही, समजलं ना? बघावं तेव्हा संख्या चालूच असतं. आणि हा काय करतो आणि काय नाही एवढं तरी माहिती असतं का तुला? शेवटचं सांगते, परत आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही. तू आहे ना तसं राहिला तर तुझा फायदा आहे. आज मी होते, उद्या नसेल. आणि ना तुला माझ्याशी बोलायचं हे मला समजतंय, पण कोणतरी तुला कंट्रोल करतंय ना हे पण मला कळतं. हे बघ, तुझं तू ठरव, जरा लक्ष दे आणि विचार कर. जर काही असंच चालू राहिलं ना तुझं जीवन आणि तुझ्या जीवनावर तुझा असलेला कंट्रोल दोन्ही तुझं राहणार नाही.